नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, जनरल अनिल चव्हाण। तर भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पहा जनरल अनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर जनरल बिपिन रावत यांच्यानंतर जनरल अनिल चव्हाण यांची भारताचे दुसरे CDS म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक दुसरा, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, दर्पण। तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण आहे। तर दर्पण हे जे वृत्तपत्र आहे तर ते पहा बाळशास्त्री जांभेकरने बाळशास्त्री जांभेकर यांनी सन 1832 कधी सन 1832 त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केलेले होते। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक तिसरा, 2024चे ऑलिम्पिक सामने कोठे आयोजित करण्यात आले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पॅरिस, जे की पहा फ्रान्स या देशाची राजधानी आहे। तर पॅरिस या ठिकाणी 2024चे ऑलिम्पिक सामने हे आयोजित करण्यात आलेले होते। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, कलम 17। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील जे कलम आहे कलम 17, तर या कलमानुसार अस्पृश्यता नष्टही करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, विश्राम बेडेकर यांनी रणांगण ही कादंबरी कोणत्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, दुसरे महायुद्ध। तर पहा, विश्राम बेडेकर यांची जी रणांगण ही जी कादंबरी आहे तर ती दुसरे महायुद्ध या पार्श्वभूमीवर त्यांनी ती लिहिलेली होती। प्रश्न क्रमांक 6, राखीव बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच RBIचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मुंबई। तर मुंबई या ठिकाणी राखीव बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे। तर पहा, RBIची स्थापना केव्हा झालेली आहे तर ती सन 1935 कधी सन 1935 कोलकाता या ठिकाणी सन 1935 कलकत्ता या ठिकाणी RBIची स्थापना झालेली होती। परंतु पहा, सन 1937 कधी सन 1937 RBIचे मुख्यालय हे मुंबईमध्ये हलवण्यात आलेले होते। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7, कुचिपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, आंध्र प्रदेश। तर आंध्र प्रदेश या राज्यांशी कुचिपुडी हा नृत्यप्रकार संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, सोलापूर। तर महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये पहा ज्वारीचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होत असल्याने सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 9, नटसम्राट या नाटकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, वि.वा. शिरवाडकर। वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर। तर विष्णू वामन शिरवाडकर यांना पहा कुसुमाग्रज कोणत्या नावाने कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते। तर विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट या नाटकाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कलम 324. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेतील जे कलम आहे कलम 324, तर या कलमान्वये निवडणूक आयोगाची स्थापनाही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 11 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राईट बंधू. तर राईट बंधू यांनी पहा सन 1903 मध्ये कधी सन 1903 मध्ये राईट बंधू यांनी विमानाचा शोध हा लावलेला होता. प्रश्न क्रमांक 12 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 लडाख. तर पहा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ हा लडाख आहे. तर लडाख हा पहा विरळ लोकवस्तीचा असून परंतु भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 विल्यम्स हार्वे. विल्यम्स हार्वे यांनी रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध हा लावलेला होता. प्रश्न क्रमांक 14 शिसे म्हणजेच लीड या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 Pb. तर शिसे या धातूची पहा Pb ही रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 11 जुलै. तर पहा 11 जुलै हा जो दिवस आहे तर तो जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16 नथुला ही खिंड भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम. तर पहा नथुला ही जी खिंड आहे तर ती भारत आणि चीन या सीमेवर सिक्कीम या राज्यामध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या खनिजाला काळा हिरा म्हणजेच ब्लॅक डायमंड असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोळसा. तर कोळसा या खनिजाला काळा हिरा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18 लोकमान्य टिळकांनी पुढीलपैकी कोणते दैनिक सुरू केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 केसरी. तर केसरी हे पहा मराठी भाषेतील दैनिक लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले होते. तसेच पहा लोकमान्य टिळकांनी मराठा कोणता आहे मराठा हे दैनिक सुरू केलेले होते, जे की हे पहा दैनिक इंग्रजी या भाषेमध्ये होते. कोणत्या इंग्रजी या भाषेमध्ये त्यांनी ते सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 केरळ. तर पहा भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क आहे केरळ या राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 राज्यसभेवर निवडून येणाऱ्या सदस्याचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 6 वर्ष. तर पहा राज्यसभेवर निवडून येणाऱ्या सदस्याचा कार्यकाळ हा एकूण 6 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी पाण्यामध्ये कोणते जीवनसत्व विरघळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व ब. अजून एक आहे पहा जीवनसत्व ते म्हणजे क. तर जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क हे पहा पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहेत. प्रश्न क्रमांक 22 अपकर्ष या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 उत्कर्ष असा होतो. प्रश्न क्रमांक 23 राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 उपराष्ट्रपती. तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 24 महात्मा गांधींनी चले जाव चळवळीचा नारा कोणत्या मैदानावरून दिलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ग्वालिया टँक मैदान, जे की मुंबई या ठिकाणी आहे. तर ग्वालिया टँक मैदान या मैदानावरून महात्मा गांधींनी चले जाव चळवळीचा नारा हा दिलेला
होता. प्रश्न क्रमांक 25. मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 वृक्क, ज्याला की किडनी असे म्हणतात. तर मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण हे पहा वृक्क या अवयवाद्वारे केले जाते. प्रश्न क्रमांक 26. इंटरनेटचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 विंटसर्फ. तर विंटसर्फ यांना इंटरनेटचा जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 आसाम. तर पहा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये असून तर ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ते एकशिंगी काय एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 28. विद्युत धारेचे एकक कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 ॲम्पियर. ॲम्पियर हे विद्युत धारेचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे गलगंड हा आजार होतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन. तर आयोडीन या खनिजाच्या कमतरतेमुळे पहा गलगंड हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 30. खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 दोष देणे असा होतो.